झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ठीक आहे, मी तुला मार्ग सांगते, पण त्यासाठी मला माझ्या दिव्य कवड्या वापराव्या लागतील। चिरतरुण होण्यासाठी तुला 3 आहुत्या द्याव्या लागतील। आजी, आई आणि नात एकाच परिवारात जन्मलेल्या आणि ज्यांची जन्मकुंडली तंतोतंत जुळते अशा 3 पिढ्यातल्या स्त्रियांचा तुला बळी द्यावाच लागेल। अशा पद्धतीने जन्माला येणारी माता, कन्या आणि नात हा योग दुर्मिळच, जवळजवळ अशक्यच। पण असं केल्यानं मी चिरतरुण होईन? हो, पण हा अघोरी मार्ग तू स्वीकारू नयेस असं मला वाटतं। मी स्वीकारेन मी। पण निष्पापांचा जीव घेऊन चिरतारुण्य मिळवण्यात काय अर्थ आहे? मोक्ष घे। मूर्ख चटकिणी, त्या कवड्या माझ्या आहेत, मला परत कर। नाही ठेवणार। तू सांगितलेला मार्ग खराच असेल कशावरून? मी आता या सगळ्या कवड्या घेणार, मग मला मृत्यू येणार नाही। मूर्ख चेटकिणी, विश्वासघात केलास ना माझा? रोष ओढावून घेतलास ना? तुला मृत्यू हे वरदान आहे मी सांगितलं होतं, पण आता मी तुला शाप देते। तुला मृत्यू येणार नाही, पण तुझं वृद्धत्व वाढतच राहील, तुझा देह जर्जर होत राहील। ऐक पुढचं भविष्य। तुला चिरतारुण्य मिळवण्यासाठी 3 आहुत्या द्यायच्यात ना? त्या प्रत्येक आहुतीत एक एक आत्मा या कवडीत बंदिस्त करून मला अर्पण करावाच लागेल। ज्या दिवशी असं करून माझ्या 3 कवड्या मला परत करशील ना, त्याच दिवशी तुला चिरतारुण्य मिळेल। पण या 3 आहुत्या देण्याच्या प्रवासात एक मनुष्य आणि एक आत्मा मिळून तुला मात देण्याचा प्रयत्न करतील। त्यात तुला जय का पराजय हे वेळच ठरवेल। कोण असतील ते? कोण असतील? निरिती मला सांग मला कोण असतील ते? त्यासाठी तुला 170 वर्ष याच नक्षत्राची वाट बघावी लागेल। पण लक्षात ठेव, पुढच्या 170 वर्षांनी येणाऱ्या या विलक्षण चंद्रग्रहणाच्या रात्रीपर्यंत तू जर माझ्या कवड्या परत केल्या नाहीस ना, तर तुझा मृत्यू अटळ आहे, अटळ। निरिती थांब। कोण असतील ते? कोण असतील?
देवयानी शिवनाथ गुरव ही तुझी पत्रिका आणि ही तुझी कवडी ज्यात मी तुझा आत्मा कैद केलाय. राधा शिवनाथ गुरव म्हणजे माझी लाडकी अंबिका अथर्व रामपुरे. चाफ्याच्या झाडाखाली कैद केलेला तुझा आत्मा आता मीराने दिलेल्या या कवडीत मी कैद करणार आहे. ती वेळ आलेली अंबिका. दोन कवड्या तर मला मिळाल्यात आणि आता ज्या दिवशी मला तिसरी कवडी मिळेल त्या दिवशी मी माझ्या लाडक्या वेदा अथर्व रामपुरे हिचा जीव घेईन. तिचा आत्मा त्या तिसऱ्या कवडीत कैद करीन. आणि हे सगळं झालं की मग माझं इप्सित साध्य होईल. बाईसाहेब, हो उदबत्त्या. बाईसाहेब हळू. काय ग आईसाहेब म्हणायचं ठरलंय ना? आता मी पण काय करू, सवय झाली आहे ना. पण मी म्हणेन बाईसाहेब. आई साहेब. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग अथर्व. अथर्व, नाश्त्याला काय करू आज? हा आई, विशेष काही करू नकोस, जे असेल तेच खाईन मी. मला जरा बाहेर जायचं आहे लवकर. का रे? आई, पोलीस स्टेशनला जायचं आहे. वेदाच्या किडनॅपिंग बद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली का ते विचारायला, आणि तिला बेशुद्ध करण्यासाठी जे गुंगीचं औषध वापरलं होतं त्यातनं काही क्लू मिळतो का ते बघायला. किडनॅपिंग? वेदाला? आणि कुठलं औषध दिलं होतं? वेदाचे बाबा, मला काहीच कसं माहित नाही. मला कोणीच सांगितलं नाही. आई, येतो मी. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज.